खालसा वाहिगुरु जी की फतेह। 31 मार्च जिस दिन यह राक्षस डॉक्टर अंबेडकर। नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर। मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो। तो जो व्हिडिओ आहे गुरुपनवंत सिंग नावाचा एक व्यक्ती आहे त्याचा तो व्हिडिओ आहे। त्या व्हिडिओमध्ये त्याने ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या तोडण्याचा किंवा 14 एप्रिलला त्यांच्या मूर्त्या नष्ट करण्याची धमकी देण्यात दिलेली आहे। आणि त्यामुळे जे आहे मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रभरच नाही तर संपूर्ण देशभरामध्ये आंबेडकरवादी मोठ्या प्रमाणात संतापलेले आहेत। तर तो व्यक्ती काय म्हणतोय आपण पाहणार आहोत, परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। गुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। 31 मार्च जिस दिन यह राक्षस डॉक्टर अंबेडकर जिसनू इन्हां ने भारत रत्न दा अवार्ड दिता सी। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता तो जो व्यक्ती आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल खूप खालच्या स्तराची भाषा वापरताना आपल्याला दिसत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत असताना त्यांनी ते राक्षस शब्दाचा प्रयोग केला आहे। या माणसाला समजायला पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आपल्या भारत देशातील प्रत्येक दीन दलित गरीब मागासवर्गीय प्रत्येक व्यक्तीसाठी कार्य केलेलं आहे आणि फक्त कार्यच केलेलं नाही तर त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मोठ्या प्रमाणात झगडलेले आहेत। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मोठा लढा असा दिलेला आहे आणि हा तोच व्यक्ती आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नाव ठेवतो किंवा त्यांना राक्षस म्हणण्याचा हा जो आहे धाडस करतो। मुळच्या मित्रांनो, आंबेडकरवादी याच्यावरती मोठ्या प्रमाणात संतापलेले आहेत। ये ओ राक्षस है जिसने भारत दा संविधान लिखिया ते संविधान दे हेठ सिख धर्म नू हिंदू धर्म दा हिस्सा दस दिता। आणि मित्रांनो, हा व्यक्ती तेवढ्यावरच थांबत नाही तर त्यानंतर यांनी ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ज्या ठिकाणी मूर्त्या असतील त्यांची नासधूस करा असं सांगितलं। आणि त्यासोबत हा व्यक्ती म्हणताना दिसतोय की आमचा जो नाश आहे किंवा आमचा जो पंजाबी धर्म आहे त्याचा नाश जर आहे किंवा शीख लोकांचा जर नाश कोणी केला असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला आहे, अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे। आणि हा व्यक्ती इथेच थांबला नाही तर त्यासोबत त्यांनी त्याचे जे समर्थक आहेत त्यांना एक सूचना देखील दिल्या आहेत। यांनी सूचना देत असताना सांगितलं की पंजाबमध्ये ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मूर्त्या असतील त्यावरती जा आणि काळ्या पेंट लिहा की शीख हे हिंदू नाहीये व त्यासोबत आम्ही जे खालिस्तानच्या सोबत आहोत अशा प्रकारचं त्या ठिकाणी लिहा आणि अशा प्रकारचं त्या मूर्त्यांवरती तुम्ही लिहून त्या ठिकाणी हे करा असं या व्यक्तीने जे आहे मित्रांनो त्याच्या समर्थकांना सांगितलेलं आहे। त्यामुळे पंजाबमध्ये संपूर्ण मोठ्या प्रमाणात तणावाचे वातावरण आपल्याला पाहायला दिसत आहे। आज 31 मार्च नंगल फ्लोर विखे खालिस्तानी पखी सिखा ने इस राक्षस अंबेडकर दे बुत ते सिख्स आर नॉट हिंदू, सिख हिंदू नहीं है, एसएफजे खालिस्तान जिंदाबाद। आणि मित्रांनो, हा व्यक्ती तिथपर्यंतच थांबत नाही तर त्यापुढे तो म्हणताना दिसतो की जो काही दलित प्रवर्ग आहे किंवा जे काही मागासवर्गीय लोक आहेत त्या सर्वांना माझं सांगणं आहे की तुमचा गुरु किंवा तुमचा जो काही मार्गदाता आहे तो डॉक्टर जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही तर तुमचा जो मार्गदर्शक आहे किंवा तुमचे जे मार्गदर्शक आहेत ते भगतसिंग आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य हा व्यक्ती करताना दिसतोय। आणि हा त्या ठिकाणी सांगताना दिसतोय की दलित मागासवर्गीय बौद्ध यांना समजून सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तुमचं काही भलं केलेलं नाहीये। आणि हा व्यक्ती एवढंच बरळत नाही तर यापुढे देखील तो बरळत असतो। तर पाहूया आता तो पुन्हा काय म्हणतोय। पंजाब रेफरेंडम जिंदाबाद दे छापे लाए है, सुनेहा देंदे आ पूरा असी इस दलित वर्ग नू यह डॉक्टर अंबेडकर तुहाडा गुरु नहीं है, तुहाडा गुरु है भगत रविदास। 14 अप्रैल जिस दिन इस राक्षस अंबेडकर दा जन्म दिहाड़ा हुंदा है, 14 अप्रैल पूरे पंजाब दे विचों यह राक्षस अंबेडकर दे बुत ला दिओ। Punjab, the land of Sikhs, does not have a place for the statues of this devil Ambedkar. आणि त्यानंतर हा व्यक्ती पुढे म्हणताना दिसतोय की पंजाब जे आहे शिखांची भूमी आहे आणि या शिखांच्या भूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा एकही पुतळा असायला नको व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व पुतळे त्या ठिकाणावरून हटविले गेले पाहिजे असं तो बोलताना दिसतोय। आणि त्याच्या समर्थकांना तसं सूचना देखील देताना तो दिसत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात तिरस्काराचे शब्द हा वापरताना दिसत आहे, ज्यामुळे जे आहे मित्रांनो आंबेडकरवादी लोकांमध्ये मोठे संतापाची लाट आपल्याला पाहायला दिसत आहे व त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संताप आपल्याला पाहायला दिसत आहे। His statues must fall in Punjab। 14 अप्रैल नू डॉक्टर अंबेडकर राक्षस विश्वासघाती दे बुत पूरे पंजाब चो ला दिओ, क्योंकि जिथे जिथे बुत है सानू यह संविधान ओ दिसदा है जिहड़ा इसने अपने हथी लिखिया सी, जिस संविधान हेठ सिखां दी नस्लकुशी 1984 तो जारी है और यह राक्षस अंबेडकर भी जिम्मेवार है सिख नस्लकुशी दा।
ਸਾਹਿਬ श्री गुरु ग्रंथ साहब ਨੂੰ ਮੰਨ आणि त्यासोबत हा व्यक्ती पुढे म्हणताना दिसतो की जिथे जिथे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे फोटो दिसतील तिथे तिथे तुम्हाला त्यांच्या हातामध्ये संविधान दिसतील आणि त्या संविधानानेच आपला नाश केला किंवा आपलं नुकसान केलं अशा प्रकारचं वक्तव्य हा व्यक्ती करताना दिसतोय। आणि मित्रांनो, पूर्ण व्हिडिओमध्ये हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल इतक्या मोठ्या प्रमाणात अपशब्द काढताना दिसत आहे की जेणेकरून जर व्हिडिओ आपण बघितला तर आपला दिमाग त्या ठिकाणी खराब होऊन जाईल। कारण त्या ठिकाणी ज्या मित्रांनो बोलत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उद्गार करत असताना किंवा त्यांचं नाव घेत असताना प्रत्येक वेळेस त्यांचं नाव घेण्या अगोदर हा त्या ठिकाणी डेव्हिल किंवा राक्षस या प्रकारचे शब्द वापरताना दिसत आहे। त्याने वापरलेल्या या शब्दांमुळे ज्या मित्रांनो त्याची प्रवृत्ती किंवा त्याची वृत्ती आपल्याला दिसून येते। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तो फक्त इतकंच बोलत नाही तर अजूनही बोलताना दिसतोय। वाले सिख संगत ते दलित वर्ग इस राक्षस अंबेडकर दे बुत पूरे पंजाब चों 14 अप्रैल नूं ला दिओ ते जे तुसी लगाणे है ते भगत रविदास ते लगाओ। आणि मित्रांनो, एवढंच नाही तर समोर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करायची एकही लाईन सोडत नाही। तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण व्हिडिओमध्ये फक्त अपमान करताना दिसत आहे व त्यांच्या विरोधात गरळ ओकताना दिसत आहे। तर मित्रांनो, मग हा प्रश्न पडायला लागतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची या लोकांना इतकी भीती वाटते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आज सध्या असते तर या लोकांनी काय केलं असतं। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होऊन गेलेत आणि आजही त्यांचं नाव आपल्याला संपूर्ण देशभरात संपूर्ण जगभरात अजरामर आहे असं दिसून येतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती कितीतरी शिक्षण संस्था चालतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरती कितीतरी गोष्टी चालतात। भारत देशाची सर्वात मोठी बँक RBI ती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कन्सेप्टनुसार चालते। परंतु मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इतकं सुंदर संविधान भारत देशाला दिलेलं असताना जे आहे मित्रांनो या लोकांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल किती मोठ्या प्रमाणात तिरस्कार आहे आपल्याला दिसून येतं। या व्यक्तीच्या मनामध्ये आंबेडकरांबद्दल एवढा तिरस्कार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एवढा तिरस्कार आहे की हा त्यांचं जे चांगलं कार्य आहे किंवा त्यांच्यामुळे येथील दीन दलित गोरगरिबांचं जे भलं झालं हे या व्यक्तीला दिसत नाही। तर या व्यक्तीला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं जे आहे त्या ठिकाणी नाव ठेवायचं हा काम करत आहे। आणि ज्या पद्धतीने हा व्यक्ती बोलताना दिसत आहे त्यावरनं एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की या व्यक्तीला जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाशी काही देणं घेणं आहे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी काही देणं घेणं नाहीये। परंतु जर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एखादा व्हिडिओ बनविला किंवा त्यांच्या विरोधात जर आपण काय बोललो तर त्यानंतर आपला व्हिडिओ व्हायरल होईल आणि आपण संपूर्ण भारत देशामध्ये आपण ट्रेंडिंगला असू किंवा आपलं टॉपिक असेल असं त्याला वाटतं आणि त्यामुळे आपलं नाव सर्वांना माहीत होईल। त्यासाठीच आज फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गरळ ओकताना दिसत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल तो गरळ ओकत असताना तो खूप विचित्र असे शब्द देखील वापरताना आपल्याला दिसत आहे। मग प्रश्न पडतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यांपासून या लोकांना जर एवढा त्रास होत असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज असते तर या लोकांना किती त्रास झाला असता। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे आहेत मित्रांनो त्यांनी या देशाचं संविधान लिहून एक अशी गोष्ट करून ठेवली की त्याला लाख लोक जरी झटले तरी ती गोष्ट बदलू शकत नाही किंवा त्या गोष्टीला काहीच करू शकत नाही। परंतु या अशा लोकांना माहीत असतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती जर आपण व्हिडिओ बनविला किंवा त्यांच्या विरोधात आपण काही केलं तर ते व्हिडिओ व्हायरल होतात आणि त्यानंतर जे आहे आपल्या नावाची चर्चा संपूर्ण देशभरात होताना दिसते असं या लोकांना माहीत आहे। आणि फक्त तेवढ्या एका गोष्टीमुळे जे जातीवादी जी किडे असतात मित्रांनो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात गरळ ओकताना आपल्याला दिसतात आणि यांना फक्त तेवढंच येतं कारण यांना दुसरं काही येत नाही। यांना फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना टार्गेट करायचं, बौद्ध समाजाला टार्गेट करायचं, फक्त एवढेच कामे येतात। आणि हा व्यक्ती इतका त्या ठिकाणी बोलत असताना बोलतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दलित वर्गाने देखील किंवा मागासवर्गीय वर्गाने देखील मानणं बंद करावं। तर या व्यक्तीला सांगावं लागेल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत एका शब्दात सांगायचं झालं तर आम्ही घेतो तो श्वास आणि खातो तो घास फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच हे सर्व आहे। तरी तुझ्यासारखे किती लाखो छप्पन येऊन गेले तरी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणं कधी सोडणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुठल्याही पुतळ्याला तुझा कुठलाही समर्थक हात लावू शकत नाही कारण त्या ठिकाणी एक दिवार आहे आणि ती आंबेडकरवाद्यांची आहे हे याला सांगणं आहे। तरी तुम्हाला या संदर्भात काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा।